विद्यार्थी मित्र हो, आज आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील 4 नंबरचा पाठ अभ्यासणार आहोत. त्याचं नाव आहे उपास. उपास हा पाठ याचे लेखक आहेत पु ल देशपांडे. पु ल देशपांडे यांचं पूर्ण नाव आहे पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे. आता त्यांची आपण माहिती घ्यायची आहे. त्यांचा कार्यकाल आहे 1919 ते 2000. आता त्यांची माहिती आपण घेऊया. थोर मराठी साहित्यिक, विनोदी लेखक, नाटककार, प्रवास वर्णनकार, चतुरस्त्र कलावंत अशी त्यांची ख्याती आहे. बघा, महाराष्ट्रातले सुप्रसिद्ध विनोदी लेखक म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो. नाटककार, कलावंत सुद्धा आहेत. सूक्ष्म निरीक्षण, मार्मिक आणि निर्मळ विनोद, तरल कल्पनाशक्ती आणि भाषेचा कल्पक व चमत्कृतीपूर्ण उपयोग करण्याचे कौशल्य हे त्यांचे लेखन विशेष आहे. मार्मिक आणि निर्मळ विनोद, तरल कल्पनाशक्ती आणि भाषेचा कल्पक व चमत्कृतीपूर्ण उपयोग करण्याचे हे त्यांचे कौशल्य आहे. की त्यांच्या लेखनामध्ये मार्मिक आणि निर्मळ विनोद आपल्याला पाहायला मिळतात. विनोद आणि तरल कल्पनाशक्ती, भाषेचा कल्पक आणि चमत्कृतीपूर्ण उपयोग करण्याचे त्यांचे कौशल्य आहे. हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य आहेत. त्यानंतर तुका म्हणे तुझं आहे तुझ पाशी, अंमलदार सुंदर मी होणार, ती फुलराणी इत्यादी स्वतंत्र आणि रूपांतरित नाटके त्यांनी प्रसिद्ध केलेली आहेत. सदू आणि दादू, विठ्ठल तो आला आला इत्यादी एकांकिका संग्रह त्यांनी प्रसिद्ध केलेले आहेत. खोगीर भरती, असामी असामी, खिल्ली, बटाट्याची चाळ, हसवणूक इत्यादी विनोद लेखन संग्रह त्यांनी प्रसिद्ध केलेली आहेत. आता आपण जो पाठ आज अभ्यासतोय तो बटाट्याची चाळ या पुस्तकातून हा पाठ घेतलेला आहे. तो आपण आज अभ्यासतोय. हसवणूक इत्यादी विनोद लेखन संग्रह त्यांनी केलेलं आहे. त्यानंतर अपूर्वाई, पूर्वरंग, जावे त्याच्या देशा इत्यादी प्रवास वर्णने सुद्धा त्यांनी केलेले आहेत. व्यक्ती आणि वल्ली, गणगोत, मैत्र इत्यादी व्यक्तिचित्रणात्मक पुस्तके अशी त्यांची विपुल ग्रंथसंपदा आहे. त्यांच्या व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे. व्यक्ती आणि वल्ली अशी त्यांची विपुल ग्रंथसंपदा आहे. त्यांच्या व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे. व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे. भारत सरकारने पद्मभूषण या पुरस्काराने त्यांना सन्मानित केलेलं आहे. अलीकडं चित्रपट त्यांचा आलेला आहे पहा, व्यक्ती आणि वल्ली नावाचा. तो चित्रपट तुम्ही पाहिला असेल, नसला पाहिला तर जरूर पहा. पु ल देशपांडे यांचा अतिशय विनोदी चित्रपट आहे आणि म्हणून त्या पुस्तकाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे आणि म्हणून त्याच्यावरून चित्रपटसुद्धा तयार केलेला आहे. म्हणून भारत सरकारने पद्मभूषण या पुरस्काराने त्यांना सन्मानित केलेलं आहे. पद्मभूषण पुरस्कार हा भारत देशातील सर्वोत्तम पुरस्कार म्हणून दिला जातो. यासाठी पु ल देशपांडे हे महाराष्ट्रातील अतिशय विनोदी व्यक्तिमत्व, चांगलं व्यक्तिमत्व म्हणून पद्मभूषण पुरस्काराने त्यांना सन्मानित केलेलं आहे. आता पाठाचा परिचयामध्ये आपण पाहूया की मध्यमवर्गीय व्यक्तींचा संकल्प व संकल्पपूर्तीत कसे अंतर पडते. मध्यम व्यक्तीचा संकल्प म्हणजे आपण एखादी गोष्ट ठरवलेली आहे ती तडीस नेतो म्हणून संकल्प त्याला म्हणता येईल. की मध्यम वर्गीय व्यक्तीचा संकल्प. आता संकल्प उदाहरणार्थ एक नवीन वर्ष सुरू होतं आणि नवीन वर्षाच्या अगोदर आपण काय करतो, संकल्प करतो की उद्यापासून नवीन वर्ष सुरू होते, मग मी रोज अभ्यास करणार, रोज चांगली कामं करणार, असा आपण संकल्प करतो. आणि त्यावेळी संकल्पपूर्तीत कसे अंतर पडते, म्हणजे संकल्पपूर्तीत ज्यावेळी संकल्प आपला पूर्ण होत नाही, म्हणजे संकल्पपूर्ती म्हणजे संकल्प पूर्ण होणे. संकल्पपूर्तीमध्ये कसे अंतर पडते, ज्यावेळी संकल्प आपला पूर्ण होत नाही त्यावेळी मग लोक आपल्याला नावं ठेवतात आणि संकल्प करणाऱ्या व्यक्ती कशा हास्यास्पद ठरतात. म्हणजे ज्यावेळी संकल्प आपण करतो तो संकल्प पूर्ण होत नाही त्यावेळी समोरच्या व्यक्ती आपल्याला हसतात, आपल्यावर हसतात. आणि म्हणून अशाच प्रकारचं
मजेशीर उदाहरण या पाठामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. अतिशय गमतीशीर पाठ आहे. पु ल देशपांडे यांनी गमतीशीर केलेले लेखन आपल्याला या पाठातून पाहायला मिळणार आहे. त्यांच्या जीवनावर आधारितच हा पाठ आहे. याचे मजेदार चित्रण प्रस्तुत लेखात पु ल देशपांडे यांनी केलेले आहे आणि म्हणून हा पाठ आपण वाचताना ऐकताना खूप गंमत येणार आहे आपल्याला. कारण पु ल देशपांडे हे विनोदी लेखक आहेत आणि म्हणून विनोदी भाषा कशी असते ती या पाठाच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. तर पाहूया त्या पाठामध्ये काय सांगितलेलं आहे पु ल देशपांडे यांनी. पहिल्या परिच्छेदामध्ये पहा, माझ्या खाजगी उपोषणाची हकीकत चाळीत जाहीर झाली आणि येता जाता ही माझी नाही ती भानगड आहे. उगीच हात दाखवून अवलक्षण आहे. माझ्या खाजगी उपोषणाची, आता उपोषण म्हणजे काही खाता न पिता आपण ज्यावेळी बसतो त्याला उपोषण असं म्हटलेलं आहे. म्हणून पु ल देशपांडे यांनी सुद्धा उपोषण केलेलं आहे. म्हणून ते म्हणतात की माझ्या खाजगी उपोषणाची हकीकत म्हणजे ही बातमी चाळीत जाहीर झाली. चाळ, आता चाळ म्हणजे कोणाला म्हणायचं तर अनेक एकाच ठिकाणी अनेक खोल्या असतात. उदाहरणार्थ मुंबईला तुम्ही पाहिले की मुंबईला जी घरे आहेत ती चाळीत आहेत. अशी म्हणजे एकत्र पद्धतीने अनेक कुटुंब त्याच्यामध्ये राहतात, त्याला चाळ असं म्हणता येईल. तसं पु ल देशपांडे हे देखील चाळीत राहत होते आणि म्हणून त्यांच्या खाजगी उपोषणाची हकीकत चाळीत जाहीर झाली आणि येता जाता ही माझी नाही ती भानगड आहे. उगीच हात दाखवून अवलक्षण. हात दाखवून अवलक्षण म्हणजे आपण होऊन संकट ओढावून घेणे, त्याला हात दाखवून अवलक्षण असं म्हटलं जातं. त्याचा अर्थ आहे तो. मग नाही ती भानगड आहे असं चाळीत बातमी पसरली. उगीच आपण होऊन ओढवून संकट घेतल्यासारखं झालं. पेललं नाही तेव्हा खाजगी झालं. पेललं नाही तेव्हा खाजगी झालं म्हणजे काय तर ज्यावेळी आपण एखादी गोष्ट ज्यावेळी तडीस जात नाही किंवा पूर्ण होत नाही त्यावेळी आपण ती पूर्ण होत नाही तेव्हा ती आपण वैयक्तिक आहे असं म्हणतो. वैयक्तिक आहे मग कुणी आपल्याला बोलायचं नाही असं आपण करतो. त्यावेळी ते पेललं नाही तेव्हा खाजगी झाला अशा अर्थाने इथं म्हटलेलं आहे. मग अशी वाक्य माझ्या कानावर येऊ लागले असं पु ल देशपांडे म्हणतात. पण मी कोणत्याही टीकेला भीक घालणार नव्हतो. आता कोणत्याही टीकेला पु ल देशपांडे भीक घालणार नव्हते. भीक घालणे म्हणजे भीक न घालणे म्हणजे परवा न करणे. भीक न घालणे याचा अर्थ परवा न करणे. 181 पौंड रात्रंदिवस ते कार्ड माझ्या डोळ्यापुढं नाचत होतं. 181 पौंड. आता 181 पौंड हे वजन पु ल देशपांडे हे जे कार्ड दिलेलं होतं, आपण ज्यावेळी वजन करायला जातो सार्वजनिक ठिकाणी त्या किंवा दवाखान्यामध्ये त्यावेळी आपल्याला कार्ड दिलं जातं आणि त्या कार्डावर आपल्याला वजन लिहिलेलं असतं आणि मग तसंच कार्ड पु ल देशपांडे यांना मिळालेलं होतं आणि ते कार्ड त्यांच्या डोळ्यापुढे नाचत होतं रात्रंदिवस. वजन कमी झाले पाहिजे या विचाराने माझी झोप उडाली. झोप कमी झाली तर वजन उतरते या विचाराने मला त्याचीही काही वाटत नव्हती. झोप कमी झाली तर वजन उतरते या विचाराने मला त्याचीही काही वाटत नव्हती. आता वजन कमी झालं पाहिजे या विचाराने पु ल देशपांडेंची झोपच उडाली. झोप कमी झाली तर वजन उतरते या विचाराने मलाही त्याची काही वाटत नव्हती. मी पूर्वीसारखा गाढ झोपत नाही यावर धर्मपत्नीचा मात्र अजिबात विश्वास नव्हता. धर्मपत्नी म्हणजे बायको असं म्हटलेलं आहे. पु ल देशपांडेंच्या जी बायको होती तिचा अजिबात विश्वास नव्हता. कशावर तर पूर्वीसारखा गाढ झोपत नाही यावर. मग अतिशय मजेशीरपणे पु ल देशपांडेंची बायको म्हणते, घोरत तर असता रात्रभर अशासारखी दुरुत्तरे ती मला करत असे. म्हणजे बायको सुद्धा माझ्यावर कधी कधी ओरडत असे असं पु ल देशपांडे म्हणतायत पहा. आणि मग घोरत तर असता रात्रभर, रात्रभर तुम्हाला शुद्ध असते का? घोरत असता रात्रभर अशासारखी दुरुत्तरे ती मला करत असे. पुढच्या परिच्छेदामध्ये पहा, 2 महिन्यात 50 पौंड वजन कमी करून दाखवीन तर खरा अशी भीष्म प्रतिज्ञा करून मी आहारशास्त्रावरच्या पुस्तकात डोके घालू लागलो. कोणती भीष्म प्रतिज्ञा केली? भीष्म प्रतिज्ञा म्हणजे महाभारतामध्ये भीष्म जो होता ती भीष्माची जी प्रतिज्ञा होती त्याचं काटेकोर पालन केलेलं होतं. म्हणून भीष्म प्रतिज्ञा म्हणजे
ती अतिशय अवघड प्रतिज्ञा होती, ती त्यानं केलेली होती. म्हणून भीष्म प्रतिज्ञा म्हणजे की प्रतिज्ञा करणे की आपल्याला जी गोष्ट पाहिजे आहे ती आपण मिळवायचीच, अशा 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 दृष्टिकोनातून. म्हणून भीष्म प्रतिज्ञा म्हणजे आपल्याला सांगता येईल की निर्धार करणं, म्हणजे त्या गोष्टीचा निर्धार केला. कोणती गोष्टीचा निर्धार केला पु ल देशपांडे? तर 2 महिन्यात 50 पाऊंड वजन कमी करून दाखवीन तरच खरा, अशी प्रतिज्ञा करून मी आहारशास्त्रावरच्या पुस्तकात डोके घालू लागलो. आहारशास्त्रावरची म्हणजे डाएटची पुस्तकं, जी आपल्याला आहारामधून काय काय कोणकोणत्या गोष्टी घेतल्या पाहिजे, कोणकोणते पदार्थ खाल्लं पाहिजे, त्याच्यासारखी पुस्तकं त्या पुस्तकामध्ये डोके घालू लागले असे पु ल देशपांडे म्हणतात. प्रोटीनयुक्त पदार्थ, चरबीयुक्त द्रव्ये वगैरे शब्दाबद्दलची माझी आस्था वाढू लागली. आस्था वाढणे म्हणजे प्रेम वाढणे, आपुलकी वाढणे असा त्याचा अर्थ आहे. आस्था वाढणे या शब्दाचा अर्थ. आस्था वाढू लागली. साऱ्या ताटातले पदार्थ मला न दिसता नुसत्या कॅलरीज मला दिसू लागल्या. बघा, साऱ्या ताटातले पदार्थ मला न दिसता तर नुसत्या कॅलरीज दिसू लागलेल्या आहेत त्या पदार्थामध्ये सुद्धा. आणखी आनंदाची गोष्ट अशी की वजन उतरवण्याच्या शास्त्रात पारंगत झालेले तज्ज्ञ मला रोज डझनवारीने भेटू लागले. वजन उतरवण्याच्या शास्त्रामध्ये म्हणजे वजन कसं कमी करायचं ते कमी करण्यामध्ये पारंगत म्हणजे पटाईत असलेली, पारंगत म्हणजे पटाईत असलेली झालेले तज्ज्ञ मला रोज डझनवारीने भेटू लागले. अनेक माणसं मला भेटू लागली की जी वजन उतरवण्यामध्ये पारंगत झालेली होती ती. इतकेच काय, परंतु ज्या आमच्या चाळीतल्या लोकांनी माझ्या उपवासाची अवहेलना केली त्यांनीच मला डाएटचा सल्ला दिला. अवहेलना करणे म्हणजे अपमान करणे असं त्याचा अर्थ होतो. अवहेलना करणे. पहा मग परंतु ज्या आमच्या चाळीतल्या लोकांनी माझ्या उपवासाची अवहेलना केली होती त्यांनीच मला डाएटचा सल्ला दिला. आता त्याच्यामध्ये कोण होतं? उदाहरणार्थ सोकाजी त्रिलोकीकर. आता सोकाजी त्रिलोकीकरांनी कोणता सल्ला दिला? तर सोकाजी त्रिलोकीकर म्हणतात की तुला सांगतो मी पंत, डाएट कर, बटाटा सोड, बटाट्याचं नाव काढू नकोस. हो म्हणजे कुठं राहता म्हणून विचारलं तर नुसतं चाळीत राहतो म्हणा, बटाट्याची चाळ म्हणू नका. आता बटाट्याची चाळ म्हणजे पु ल देशपांडे हे बटाट्यासारखेच मोठे होते म्हणून या अर्थानं सुद्धा ते बटाट्याच्या चाळीला नाव दिलेलं आहे की बटाट्याची चाळ. म्हणून अशी गमतीशीर वर्णन या पाठामध्ये केलेलं आपल्याला आढळते. म्हणून सोकाजी त्रिलोककरांनी कोणता सल्ला दिला की मी तुला पंत सांगतो डाएट कर, बटाटा सोड, बटाट्याचं नाव काढू नकोस. हो म्हणजे कुठं राहता म्हणून विचारलं तर नुसतं चाळीत राहतो म्हणा, बटाट्याची चाळ म्हणू नका. वजन वाढेल, खी 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 असं हसतात ते. जनोबा रेगे या इसमाला काय म्हणावे हे मला कळत नाही. पा सोकाजी त्रिलोककरानं या गोष्टी सांगितलेल्या आहेत की डाएटचा सल्ला दिलेला आहे. आता जनोबा रेगे काय म्हणतात पाहूया आपण. जनोबा रेगे या इसमाला काय म्हणावे हे मला कळत नाही. नेहमी तिरके बोलायचे म्हणजे काय, पण सोकाजींनी त्याला परस्पर जामून टाकले. आता जामून टाकले म्हणजे अति ठिंगणे केले. जामून टाकले म्हणजे अति ठिंगणे केले, परस्पर जामून टाकले. ए इडियट, सगळ्याच गोष्टीत जोक काय मारतोस नेहमी. मी सांगतो तुला पंत, तू बटाटा सोड. मी काय सोडले असता माझे वजन घटेल याची यादी बटाट्यापासून सुरू झाली असं पु ल देशपांडे म्हणतात की मी काय सोडले असता माझे वजन घटेल याची यादी बटाट्यापासून सुरू झाली. बटाट्याचं ठीक आहे पण पंत आधी भात सोडा, एक सल्ला दिला कोणीतरी. भातानं थोडं लट्टच व्हायला होतं. आमच्या कोकणात सगळे भात खातात, कुठं आहेत लट्ट? तुम्ही डाळ सोडा, डाळ. काशीनाथ नाडकर्णी म्हणले की तुम्ही डाळ सोडा. मुख्य म्हणजे साखर सोडा, साखर. मग मी सांगू का, मीठ सोडा. अशी बरेच जण पु ल देशपांडे यांना डाएटचा सल्ला देऊ लागले. मग लोणी कोण म्हणाले तूप सोडा, एका आठवड्यात 10 पाऊंड वजन घटलं नाही तर नाव बदलेन. आमच्या हेड क्लर्कच्या वाईफचं घटलं, म्हणजे वाईफचं म्हणजे बायकोचं. आमचा जो हेड क्लर्क आहे, जो कारकून आहे, त्या कारकुनाच्या बायकोचं ते वजन घटलं लोणी तूप सोडल्यानंतर.
तेल आणि तळलेले पदार्थ आधी सोडा. बापू काका म्हणाले, दिवसा झोपणं सोडा. खरं म्हणजे पत्ती खेळायचं सोडा. बसून बसून वजन वाढतं. मी मात्र या सर्व जणांचे ऐकून मनाचे करायचे ठरवले होते. पहिला उपाय म्हणून मी आहार परिवर्तन सुरू केले. आहार परिवर्तन म्हणजे आहारामध्ये बदल करण्याचं पु ल देशपांडे यांनी ठरवलं. तर अशा प्रकारे गमतीशीर वर्णन या पाठामधून पाहायला आवडतं. केलेला संकल्प आहे आणि त्या संकल्पपूर्तीमध्ये कसे अंतर पडते आणि संकल्प करणारे व्यक्ती कशा हास्यास्पद ठरतात. म्हणजे पु ल देशपांडेंचं सुद्धा खरं या पाठामध्ये हसू झालेलं आहे की पु ल देशपांडेंनी निश्चय केला की वजन कमी करण्याचा, मात्र तो त्यांना प्रयोग जमला नाही. म्हणून बाकीचे सगळेजण त्यांच्यावर कसे हसले, कोणी कोणी सल्ला दिला काय काय करायचं वजन कमी करण्यासाठी, या सगळ्या गोष्टींची माहिती आपण पहिल्या पानावर घेतलेली आहे. पुढच्या तासाला आपण राहिलेली माहिती या पाठामधील घेणार आहोत. तोपर्यंत या झालेल्या भागावर तुम्ही वाचन करा आणि ते समजून घ्या. धन्यवाद.